मित्र हो नमस्कार. गिरनार या ठिकाणावरती काल कार्यक्रम संपन्न झाला आणि आज गिरनार पर्वतावरती गुरु दत्तात्रयांचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी त्यांच्या दर्शनासाठी निघालो आहे. सकाळच्या सत्रामध्ये आमचं जिथं व्यवस्था होती राहण्याची प्रेरणाधाम म्हणून आहे तिथून, आणि आता निघालो आहे सकाळच्या सत्रामध्ये. हा आजचा जो ब्लॉक आहे तो खूप जास्त विशेष असणार आहे, कारण की हा फक्त आणि फक्त गिरनार या आजच्या दर्शन यात्रेसाठीच स्पेसिफिक असणार आहे. सो दत्तात्रय किती कशी परीक्षा घेतात बघू, आणि दर्शन झाल्यानंतर किंवा त्या दरम्यान असलेल्या सगळ्या गोष्टींचा एकंदरीत आढावा आपल्यापर्यंत पोहोचवतो आहे. ब्लॉग चांगलाच बनेल, आपण प्रयत्न तसा करूयात आणि शुभेच्छा असू द्या. जय गिरनारी. धन्यवाद. दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा. प्रचंड थंडीचा मारा आहे आणि करूयात सुरुवात. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा. जवळजवळ जाताना काठी खरेदी केली. 50 रुपयामध्ये काठी मिळते. ही काठी टेकवत आपण आपल्या प्रवासाला सुरुवात करायची असते. बघतोय तो काय आजूबाजूला भरपूर सारे भक्तगण गुरु दत्तात्रयांचा आशीर्वाद घेण्यासाठी निघाले होते. पुढे गेलो, बॅग वगैरे त्यांनी चेक केली. प्लास्टिक चालत नाही तिथे. प्लास्टिकची बाटली बाजूला ठेवली, पाणी तिथेच होतं तेवढं पिऊन घेतलं आणि मग सुरू झाला गुरु दत्तात्रयांच्या दर्शनाचा प्रवास. पहिल्या पायरीला नमस्कार करू. सगळा जंगली भाग इकडे बघू शकतो माझ्या मागे. थंडी आहे, चालून चालून अंगातच गरमी निर्माण झाली किंवा गरमी व्हायला लागली. सो सातत्य हवाचा अर्थातच त्या भागच नाही. प्रचंड सहनशक्ती आणि दत्तात्रयांच्या नामस्मरणाची शक्ती या दोन गोष्टी आहेत. मित्र हो, नुकतंच उजाडत आहे आणि मी बरोबर 6 वाजता सुरुवात केली होती. 7:15 वगैरे 3 वाजता आहेत आणि हे बघायची जरा माझे. हे रोपवेने जाणारी मंडळी जी 6000 पायऱ्यांपर्यंत रोपवेने जातात आणि तिथून पुढे त्यांना सुद्धा पायी जावं लागतं. थोडीशी गुडघेदुखी, थोडंसं पायाला होणारा त्रास आणि प्रचंड गुरु दत्तात्रयांना भेटण्याची इच्छा. या आधारे प्रवास सुरू आहे. झाल्यात 2,500-3 हजार पायऱ्या झाल्यात आणि जे आपण म्हणतो जाण्यासाठी अप्रॉक्सिमेटली 6-1 तास लागतात. ते का लागतात हे आता सर्वांसोबत चालताना कळते की प्रत्येक 500-700-1000 पायऱ्यानंतर थांबावं लागतं. भयंकर आहे सगळं, सहज भेटत नाही देव म्हणतात, सत्य. 3800 पायऱ्या पूर्ण केल्यानंतर भगवान नेमिनाथांच्या या ठिकाणी माथा टेकवला, दर्शन घेतलं. भक्तगण दत्तात्रयाच्या दर्शनासाठी पुढे जात होते. करूयात पुढच्या प्रवासाला सुरुवात. जय गिरनारी. बसून बसून थकलो. बघतोय तो काय माझ्या आजूबाजूला सुद्धा बरेच जण थकून बसलेले. सगळेजण फोटो काढत होते. काही जण फोटो सेशन करत होते. तेवढ्यात मला दिसलं हे नैसर्गिक सौंदर्य गिरनारचं. अर्ध्याच्यावरती आत्ताशी प्रवास झालाय. इथपर्यंत आल्यानंतर आता पाणी वगैरे पिलंय आणि इथून अजून किमान 2 डोंगर जे त्यातून पार करायचं त्यांचं दर्शन होणार आहे. मी तुम्हाला जसं आधी पण बोललो, थोडासा थकवा आहे, परंतु त्यापेक्षा जास्त दृढ इच्छा आहे गुरु दत्तात्रयांना भेटण्याची. शेवटी चालत चालत पोहोचलो गुरु दत्तात्रयांच्या चरणपादुकांच्या कमानीजवळ. फोटो काढणाऱ्या लोकांना बाजूला सारत वाट काढली आणि निघालो पुढच्या प्रवासाला. सगळा प्रवास संपन्न ज्यासाठी करत होतो ते दत्त शिखर समोर होतं. लवकरच गुरु दत्तात्रयांचं दर्शन होणार होतं. गर्दी तर तुडुंब होतीच, त्यातच मोबाईलमध्ये फोटो काढू नका असं सांगणारा एक मनुष्य तिकडून जोरजोरात आरडत होता. आणि त्यातच माझ्या आधी दर्शन घेऊन आलेल्या एका काकूंनी मला हा उपदेश केला.
अंदर जाके मोबाइल मत खोलना। उत्तम दर्शन झालं आणि बाहेर येऊन प्रसादालयामध्ये प्रसाद ग्रहण केला आणि थोडं थांबावं म्हटलं. बघा चेहऱ्यावरून दिसतंच आहे आलेला एकंदरीत सगळा थकवा. चालायचंच. सगुणात आलेल्या गुरु दत्तात्रयांचं दर्शन घेतलं आणि निघालो. कशाबशा 4000 पायऱ्या उतरलो, पण कळलं की आता डावा पाय उचलणं जवळपास अशक्य आहे. हालूच शकत नव्हता. मग ठरलं की आता आपण रोपवेने जायचं. तिथे गेल्यानंतर ज्या पद्धतीने त्यांनी खालीवरी उतरवलंय विचारू नका. म्हटलं पहिल्यांदाच आपण रोपवेमध्ये बसतोय, कसा असेल प्रसंग काय माहिती. समोरून तो रोपवे आला आणि आयुष्यात पहिल्यांदा कधीतरी त्या रोपवेमध्ये बसण्याची संधी मिळाली. तो रोपवे थांबत नाही, थांबायच्या आत बसावं लागतं असं त्यांनी सांगितलं. सगळेजण बसले सुद्धा ह्याच तातडीने आतमध्ये बसलो आणि आयुष्यात पहिल्यांदा रोपवेमध्ये बसल्याचा आनंद घेतला. एका वेळेस 6-7 मंडळी बसतात म्हणे, परंतु प्रवास मात्र सुखकर होतो. अतिशय वेगात हे रोपवे आपल्याला वरती घेऊन जातं आणि खाली सुद्धा आणून सोडतं. प्रचंड आनंद देणारा हा पहिला अनुभव होता. आणि मग कळलं पाय अजून जास्त त्रास देण्याच्या तयारीत बरं. रोपवेमधून उतरलो तो काय जमिनीवर आल्याचा आनंद आणि चालण्याच्या पद्धतीवरून तुम्हाला कळलंच असेल काय परिस्थिती होती दोन्ही पायांची त्या दिवशी. अशा प्रकारे संपूर्ण गिरनार यात्रा दर्शन संपन्न झालं. प्रचंड पाय थकलेत, दुखतायत, क्रॅम्प आलाय, पण प्रभू दत्तात्रयांनी दर्शनासाठी त्या ठिकाणी घेऊनच यायचं असं ठरवलं होतं. आणि यायची इच्छा माझी अशीच होती की मी परत येताना पायीच यावं, परंतु माझे पाय हलत नव्हते जागेवरून, थोडे सुजलेले वगैरे, आणि सवय नसल्यामुळे ते होतच नवख्या माणसाला. अशा पद्धतीने गिरनार यात्रा पूर्ण झाली. सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद. आणि कसा वाटलाय आपला हा विशेष गिरनारवाला ब्लॉग नक्की कळवा. धन्यवाद. जय गिरनारी.